आज मी देवळीच्या नदीकाठी आलेले हे कोयनेचे पात्र आणि गुरं रोज इथे चरायला. पण माझा तिसरा दिवस आहे गुरांबरोबर आलेला आहे. माझे गावातले आहेत हे आमचे मित्र जयेश ना, हां ढेबे, जयेश ढेबे. ती त्यांची गुरं ती तिकडे आहेत. ती आमच्या गावातली काकांची गुरं त्यांच्यासोबत आले तर ते पण आमच्याच ग्रुपमधली आहेत. अशी गुरं असेल. नदीकाठी हिरवगार रम्य असं वातावरण, एकदम सुंदरसं हिरवगार. पाऊस तर आता कमीच आहे ह्या वेळेला, गेल्या वर्षापेक्षा कमी आहे पाऊस. आणि वनस्पती तर आता काही उगवली नाही अजूनपर्यंत पाऊस कमी असल्यामुळे. पण इकडचे जे वातावरण जे आहे ते असं वाटतं की इथून घरी जावं नाही, इतकं सुंदर वातावरण, इथेच बसून राहावं असं हे कोयनेकाठचं वातावरण. ही कोयना नदी ही सरळ महाबळेश्वरमधून आलेली अशी ही मेन कोयना नदी. इथून कमीत कमी 50-60 किलोमीटर असेल ना कोयना डॅम. 60 किलोमीटर 120 किलोमीटर 120 हां सॉरी 120 किलोमीटरच्या अंतरावर कोयना डॅम आहे. आणि त्याचं मग हे बॅकवॉटर, ते बॅकवॉटर येतं ते आमच्या दाभेकर गावापर्यंत असं पसरलं असतं. हा परिसर पूर्ण, हा जेवढा पट्टा लाल दिसतोय हा पट्टा, एवढं पाणी वरती चढतं. हा एवढं पाणी चढतं. आणि मला तर इतकं गावी मी मुंबईला वास्तव्याला बालपणापासून होतो. आता 3 वर्षापासून गावी आलो आहे. तर इतकं सुंदर वातावरणमध्ये मला तर मुंबईला जाऊचं वाटत नाही. 3 वर्ष इथे स्थायिक झालो आणि इतकं मस्त पुन्हा मुंबईला याचं नाही. सुंदर असं वातावरण. खरं मुंबईची गर्दी आणि दूषित वातावरण सोडून गावची हवा एकदम सुंदर असेल. आणि गावची जी वनस्पती, रानटी वनस्पती आता उगवायला सुरू, म्हणजे तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवेन उगवली तर. तोपर्यंत